बघा हा सगळं ब्लू 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 झालंय ना. आज पण पावसाने एकदम जोरदार म्हणजे जोरदार सुरुवात केली. कारण तेच आहे की 5-6 दिवस आहे ना, 7 दिवस पूर्ण रेड अलर्ट सांगितलं कंटिन्युअस. काल पण तेवढं, आज पण तेवढा सेम लेवलने पाऊस आहे. सकाळी उठलं वर्कआउट करावं, व्हिडिओला स्टार्ट करू. आता कसं आहे मध्ये सकाळी बापाने बोलतो पाऊस असला नसला तर मग रेनकोट घालून जाऊ, कामाची पेंडिंग मध्ये करून येऊ. कारण दुपारनंतर काय होतं, जाम पाऊस ना, कोण थांबत नाही. काल पण बघितलं सगळं बंद. आजपासून शाळेवरून सुट्टी जातं. आधी बघा आता पाऊस पण पाणी भरत जातो. मग गेल्यावर समजा आता बघूया काय प्लॅन होते. आता जसे सुरुवात तर झालंय, बाकी वापर जस्ट आटपला, व्हिडिओला स्टार्ट करू म्हणून असं झालं. बाकी आंघोळ करतो, फ्रेश होतो, डेलीचं काम जे असेल ना ते आटपतो आणि 11-11:30 पण लावूया. पण नाही गेलो ना तर 1 दिवस पुढं जाते. गणपती दिवस जवळ येत नाही असं बोलबोलते. राहिलेले दिवस येतो संपून जाते. ओके, ते गणपतीवाल्याकडे पण जायचं, ते पण धावून केले. गणपती सगळ्या गोष्टी येत ना विश्वास होता. हो ठीक आहे, फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो. कंटिन्युअस आहे ना, कंटिन्युअस पाऊस पडतो. तर शेवटी काय केलं, गोप्रो घेतला. बोललो काल आहे ना, काल ते हेल्मेट मधून काय वायगर ओपन ठेवून. आता समजा काय प्रश्न नव्हता सकाळचा, पण बोललो जाऊ द्या. ते ह्यावेळेला वेगळा अँगल लावलो, पुढं आपला माउंट लावलेला आहे ना, त्या माउंट लावलो, गोप्रो अटॅच करू, कारण ओपनला काय प्रॉब्लेम होत नाही. आणि कसं रेकॉर्ड करूया बोलला. तर परत चाललं तुळशीला. ते कालची 2 कामं पेंडिंग राहते ना, ती करून येऊ. आणि बापाचं ते लावायचं असलं तर बस मी बघतो बोलो, नाहीतर मग संध्याकाळी आली बघायला लावूया. काय त्या पाऊस आहे ना कंटिन्यू, जवळपास 7-8 दिवस जास्त आले सर, कंटिन्यूस पडतोय. त्यात रेड अलर्ट सांगितलेलं, अजून 3-4 दिवस असेल पाऊस. तरी आपल्याकडे ठीक आहे, पाणी अलिबागला तर फुल भरलं असलं, पण विषय काय आहे, पाणी आपल्याकडे जातं निघून, थांबत नाही एका जागेवरती. त्याच्यामुळे ओके आहे. नाहीतर बाकी ठिकाणी नदी बिदी हे काय गोष्टी असते ना तर विषयच नाही का. बघा आता परत स्पीड वाढलाय ना. पहिले तर माउंट ह्याला अटॅच करतो आणि बघ खाली किती आलं तिकडून. सगळं बाहेरचं पाणी सगळं आतमध्ये येते. त्यात काम चालू आहे माझं. काम आज थोडंसं आहे, कारण थोडं एक्स्ट्रावालं होतं म्हणून ते कम्प्लीट न झालं. ते कम्प्लीट करायचं आहे. त्यात बोललं पहिलं जाऊ नये, कारण दुपारनंतर आहे ना हे सगळं होतं बंद. कारण सगळं पाऊस आहे त्याच्यामुळे कोण थांबत नाही. माउंट बघू ते मजबूत आहे ना, कारण तो बऱ्याच दिवसांनी हे करतो मजबूत करा. बाकी काही विषय नाही. त्याला 2 स्क्रू तर मारते ना तर एकदमच टाईट बसेल, पण ठीक आहे सध्या एवढा का हलणार नाही. ह्या गाडीच काढून ठेवतो मी तिकडे लावलेल्या गाडीवर. इथला माझा इकडे मुंबईला लावलेली ना गाडी, तर कोणतरी घेऊन जाय काढून. चलो आता आहे ना प्रॉपर सेटअप झाला बघा. आता आहे ना हेल्मेट नाही घातलं, प्रॉपर रेडी झालो आणि बोलो आता जाऊया. चलो ह्या अँगलची पण मजा घेऊ ना. तो ॲक्शन प्रोचा आहे ना, तो ह्याच्यासाठी बेस्ट आहे. त्याला कसं इथं माउंट जोडला की एकाच गोप्रो दोन्हीकडलं काम करतो. म्हणजे समोरचं मध्ये रेकॉर्डिंग करता, उचललं इथं ठेवला आणि ॲट अ टाइम आपल्याला पाहिजे परत उचललं इथं लावून. त्याला मॅग्नेटिक येतं ना, त्याच्यामुळे तो फायदा होतो. चलो असं ठीक घेऊ कधीतरी. पाऊस खतरनाक आहे आता. फक्त हे बघा माउंट बांधताना टाईट बाबा लपडा नको, कारण बरेच दिवस चिटकावला नव्हता. दुष्काळच तेव्हा महिना नको ना, काय बोलता बरोबर ना. तर जाऊ पटकन इकडं अटकून येऊ आपलं. गाडीला पण धुवायचो, पण या पावसात काय धुणार आणि काय. बाबा रे बाबा, शेवळ
विचारलं त्यांच्याकडं, आता बघूया. ते बोलले संध्याकाळी काका आले, आता ते बाहेर आहे, दुकान उघड आहे. ते संध्याकाळी काका आले येतील, नाहीतर मग उद्या ते पण उद्या संध्याकाळी बघूया. बघतो फेरी मारू आपण, कधी भेटेल तेव्हा. कारण काय झालं, ते आपले बाबूला काय करायचं ना, त्या काम होऊन जातं ना. मागून टर्न मारतोय, किती अंतरावर होता तरी काय तिथं काम होतं. हे बघा प्लाय बघायला आलतो ना, प्लायचं पण बघितलं झाला. तर ते बोलले 5.5x4 आपलं हवं, तर 5.5चा नाही 6चा पीस येतो, 6x4. म्हणजे ठीक आहे, ते दोन्ही दाखवले. तर आपला आधी लावलेलं ना, मला वाटतं तो 12 mm होता आणि आता थोडा बोलून मोठा लाव 18 mm लावून थोडं जाडीला शिकलंय. आणि तो पण भरपूर चालला, आतमध्ये गणपती आल्यासाठीच पाहिजे, बाकी परत कसं राहतो काढला काय. त्याच्यामुळं ठीक आहे, ते सांगितली किंमत जाऊन पप्पांनी बोलले ना, आता काय पावसात का जाऊ शकत नाही, नंतर येऊ टेम्पो घेऊन येऊनच तो न्यावा लागेल. बघूया आता जाऊ रिटर्न. दोन्ही पण काम झाले, ते दिलंय, ते संध्याकाळी भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग ते जाईल परत उद्यावर संध्याकाळी. त्याला बघू फक्त एक शिलाई करून ठेवू दे. त्याचा नंबर काय पाहिजे ना, फोन केला, फोन केल्यावर फोन उचलला पण पाहिजे ना. असं जाऊया. बोलते तुम्हाला जाम पाणी देऊनच टेन्शनच घेऊ नका. किती पाहिजे पाणी बोला, पाणी पिऊन कंटाळाल, आम्ही जेवून नाही कंटाळणार. खड्डे पडलेत ना, आता सगळ्यांना कसरत करायला लागतो. आता बॅग काढली ना पाठीवरची, तेव्हा आता कसं रिलॅक्स झालं थोडं, नाही तर नुसतं सगळं भरलेलं बसलं. कालच्या व्हिडिओमध्ये बघितला, हे त्यांच्या कर्तव्यापासून लांब नाही काही. ते आहे ना पायचं पण तिथलं ऐकवतं मला, आहे ते काम होऊन जाईल. आपलं काय एवढ्यासाठीच पाहिजे, बाकी काय आपला यूज नाही आहे. त्याच्यामुळं काय काम होऊन जातं, काय विषय नाही. बसून तरी काय करणार ते पण. ते झालो आपलं, ते जाऊ नंबर प्लेटचा. हा होऊन जाईल ते. हो तर का चांगली झोप लागते पण.